हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो आय होप तुम्ही सगळे लास्ट व्हिडिओ माझ्या बघत आहे. प्लीज रोज व्हिडिओ बघा तर तुमचे कन्सेप्ट रिवाइज होईल. 10-15 मिनिटाचा एक व्हिडिओ असतो, बट डू वॉच इट. ओके. सो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ऑपरेटर. ऑपरेटर काय आहे, ऑपरेंड काय आहे, एक्सप्रेशन आहे. इनडिरेक्टली तुम्हाला सगळं ऑलरेडी माहिती आहे, बट इफ मी तुम्हाला म्हटलं ऑपरेटर काय आहे, तर तुम्हाला कोणाला माहिती नसेल. 2 मिनिट तुम्ही विचार, कोणाला माहिती पण असू शकते, बट 2 मिनिट तुम्ही विचार करणार की अरे ऑपरेटर काय आहे. करेक्ट. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळ्यांना माहिती आहे. सो ऑपरेटर तुमचे हेच सगळे, बट आता कसं तुम्ही कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर वर्ल्डमध्ये तुम्ही कोडिंग करत आहे हळूहळू, तर तुम्हाला टर्मिनॉलॉजी माहिती असायला पाहिजे. पुढे जाऊन तुम्हाला कोणी असं नाही बोलणार की प्लस यूज कर, मायनस यूज कर. तुम्हाला बोलेल अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम स्टेटमेंट यूज अप्रोप्रिएट ऑपरेटर. ओके. मग तुम्हाला डिसाईड करायचं आहे की ऑपरेटर कुठलं यूज करायचं आहे. प्लस मायनस तुम्हाला माहिती आहे, बट लेट्स से तुम्हाला समजलंच नाही क्वेश्चन ऑपरेटरच काय आहे, आणि नंतर समजलं की अरे ऑपरेटर तर प्लस मायनस होते, असं व्हायला नको. म्हणून डीप डाईव्ह कन्सेप्टमध्ये जाण्याच्या आधी हे सगळे आपण नंतर शिकू सगळे ऑपरेटर्स. त्याआधी आय थॉट की तुम्हाला मी ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहे त्या फॅमिलियर करते की ऑपरेटर काय आहे, ऑपरेंड काय आहे आणि एक्सप्रेशन काय आहे. ओके. सो ऑपरेटर सांगायला गेलं इझी भाषेमध्ये तर ऑपरेटर तुमचे फक्त नॉर्मल सिम्बल्स आहे दॅट टेल्स द कम्प्युटर टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क किंवा स्पेसिफिक ऑपरेशन ऑर कॅल्क्युलेशन. ओके. ऑपरेटरच्या हेल्पनी कंपायलरला समजतं की कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. लेट से की मी म्हटलं प्लस. ओके. तर कंपायलरला कळणार की एखादे लेट्स एक एक व्हेरिएबल ए आहे, एक व्हेरिएबल बी आहे, तर ह्या दोघांमध्ये काय करायचंय, प्लस करायचंय. ओके. मी म्हटलं मायनस तर मायनस करेल. मी म्हटलं इक्वल टू, डबल इक्वल टू पण तुमचं एक ऑपरेटर आहे. ओके. जे तुम्हाला व्हॅल्यू व्हॅल्यू असाइन साठी काम येईल. डबल इक्वल टू पण एक ऑपरेटर, याला आपण कंपॅरिझन ऑपरेटर म्हणतो, याला आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. आपण शिकू, दोघे पण डिफरंट आहे, डिफरंट आहे, हे डिफरंट आहे. ओके. मग तुमचे नॉर्मल मायनस झाले, मल्टिप्लिकेशन आपण बघतो, डिव्हिजन तुम्ही बघता, एक यामध्ये मॉड्युलस पण आहे. आपण बघू मॉड्युलस आणि डिव्हिजन मध्ये, सॉरी, मॉड्युलस आणि डिव्हिजन मध्ये काय डिफरन्स आहे. सो हे सगळे काय आहे तुमचे इन शॉर्ट सिम्बल्स. तुम्हाला कोणी ऑपरेटरची डेफिनेशन विचारली किंवा ऑपरेटर काय आहे, ऑपरेटर काय आहे तुमचे सिम्बॉल्स, वेगळे वेगळे सिम्बॉल्स. ओके. सिम्बॉल्स मध्ये काय येईल, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, इक्वल टू, डबल इक्वल टू, असे भरपूर आहे. याच्यामध्ये कॅटेगरी आहे, जसे हे जे वर्षे आहेत ना, या सगळ्यांना असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. ओके. हे हा असाइनमेंट, सॉरी, अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणतात. ओके. याला याला हे कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये येतात. रिलेशनल ऑपरेटर ज्याला म्हणतो आपण, हे डबल इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर मध्ये येतात. तसे पुष्कळ सगळे, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, हे खूप सगळे आहे. बट इन शॉर्ट हे काय सिम्बॉल्स आहे. ओके. ऑपरेटर्स आर नथिंग बट द सिम्बॉल्स दॅट विल टेल द कम्प्युटर की काय परफॉर्म करायचं. ऍडिशन म्हटलं तर प्लस म्हटलं तुम्ही तर ऍडिशन परफॉर्म करेल, मायनस म्हटलं तर मायनस परफॉर्म करेल. ओके. इट इज व्हेरी इझी. जस्ट मेक शुअर की ऑपरेटर काय आहे. ऑपरेटर इज अ सिम्बॉल्स दॅट टेल्स कम्प्युटर की काय, कुठलं ऑपरेशन किंवा कुठलं कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचंय. हे तुम्हाला बेसिक मी 4-5 एक्झाम्पल साठी सांगितलंय. ओके. नेक्स्ट आहे ऑपरेंड. मग ऑपरेंड काय आहे. दोन्ही शब्द वेगळे आहे. हे ऑपरेटर आहे आणि हा दुसरा ऑपरेटर आहे, सॉरी ऑपरेंड आहे. ऑपरेंड काय आहे. ऑपरेंड इज अ व्हॅल्यू ऑर नंबर ऑर व्हेरिएबल ऑन विच द ऑपरेटर परफॉर्म्स द ऍक्शन. सो तुम्ही कम्प्युटरला म्हटलं की मला प्लस करायचंय. ओके. तुम्ही कम्प्युटरला म्हटलं प्लस करायचं, तुम्ही तुमच्या कोडमध्ये लिहिलंय कुठेतरी मला प्लस करायचंय, कुठेतरी मला मायनस करायचंय, बट ऍडिशन सबट्रॅक्शन कुठली तरी व्हॅल्यू वरती होईल. असंच फक्त प्लस म्हटल्यावर त्याला कुठे समजणार की कशामध्ये काय प्लस करायचंय किंवा कशामधून काय मायनस करायचंय. तर तुम्हाला सांगावं लागेल की माझ्याकडे एक ए व्हेरिएबल आहे, एक बी व्हेरिएबल आहे, मला ए सोबत बी ला ऍडिशन करायचंय, दोघांचं ऍडिशन करायचंय, असं तुम्हाला सांगावं लागेल. सो अशा व्हॅल्यूज वरती किंवा अशा व्हेरिएबल्स वरती ज्यावर तुम्ही ऑपरेशन्स परफॉर्म करतात, त्याला आपण काय म्हणतो, ऑपरँड. ओके. त्याला काय म्हणतो आपण, ऑपरँड्स. समजलं. आणि हे जे सिम्बॉल्स आहे, जे परफॉर्म करेल स्पेसिफिक ऑपरेशन किंवा स्पेसिफिक फंक्शन, जे काही परफॉर्म करेल ते काय तुमचे ऑपरेटर. ओके. ऑपरेटर मीच कधी कधी कन्फ्युज होते बरं, म्हणून तुम्ही कन्फ्युज नका हो. समजा मी ए प्लस बी असं म्हटलं, तर यामध्ये ए आणि बी तुमचं काय आहे, ऑपरँड. ओके. आणि प्लस काय आहे, ऑपरेटर. ओके. हे काय आहे, ऑपरेटर. ऑपरेटर इज नथिंग बट द सिम्बल्स. ओके. ऑपरेटर इज सिम्बॉल्स, स्पेसिफिक सिम्बॉल ज्यावरती तुम्ही जे ऑपरेशन परफॉर्म करेल, डिफरंट डिफरंट, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. बट कशावरती ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे ते तुमचे असणार आहे व्हॅरिएबल्स किंवा व्हॅल्यूज. कधी कधी तुम्ही व्हेरिएबल्स डिरेक्ट देऊ शकता, बट लेट्स से तुम्ही कधी कधी व्हॅल्यूज पण देऊ शकता. 10 + 5, तर तुमच्या ह्या काय असणार, व्हॅल्यूज.
ओके, आतासाठी ए आणि बी काय आहे तुमचे व्हेरिएबल्स आहे. यामध्ये ए आणि बी व्हेरिएबल्स आहे आणि हे 10 आणि 5 काय व्हॅल्यूज आहे. ओके, इट डिपेंड, जसं तुम्हाला एखाद्या वेळेस इंट आपण असं व्हेरिएबल डिक्लेअर करतो, इंट ए इज इक्वल्स टू 10. ओके, आणि एक दुसरं व्हेरिएबल म्हटलं मी इंट बी इज इक्वल्स टू 20. लेट से असं पण म्हणू शकते की ए प्लस बी मला प्रिंट एफ करायचं, ए प्लस बी शिकू आपण समोर समोर. तर तुम्ही यावेळेस काय करत आहे, व्हेरिएबल दोघांचे ऍडिशन करत आहे, बट इनडायरेक्टली व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू आहे, तर 10 प्लस 20 तुमचं होणार आहे. ओके, सो आपण ते सगळं बघणार आहे, पण यामध्ये म्हणजे मुद्दा काय आहे की ऑपरेंड काय ऑपरेटर काय आहे. सो तुमचं प्लस काय आहे ऑपरेटर, आणि ए आणि बी काय आहे ऑपरेंड, ज्यावरती तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करत आहे. ओके. ओके, आय होप क्लिअर आहे ऑपरेटर आणि ऑपरेंड. नेक्स्ट यामध्ये एक्झाम्पल दिलं, जसं बघा ए प्लस बी. तर हिअर ए अँड बी काय आहे ऑपरेंड आहे, आणि प्लस काय तुमचं ऑपरेटर आहे, ते तुम्हाला मी व्हाईट बोर्ड वरती सांगितलं. ओके, सो नेक्स्ट आहे एक्सप्रेशन. व्हॉट इज एक्सप्रेशन? एक्सप्रेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेंड आणि ऑपरेटर दॅट गिव्स अस द रिझल्ट. ओके, एक्सप्रेशन काय आहे की कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटर आणि ऑपरेंड. जसं ए यामध्ये यामध्ये ए आणि बी काय आहे, ए बी किंवा 5 हे सगळे ऑपरेंड आहे बघा. यामध्ये कॉम्बिनेशन बी हर वेळेस जे ऑपरेंड असतात ते इट्स नॉट नेसेसरी की व्हेरिएबलच असेल. ऑपरेंड कॅन बी व्हेरिएबल्स किंवा व्हॅल्यूज, हे बघा नंबर्स किंवा व्हेरिएबल्स. सो यामध्ये ए अजून बी व्हेरिएबल्स आहे आणि 5 काय आहे व्हॅल्यू आहे. बट ए बी अँड 5 आर ऑपरेंड. ओके, आणि मल्टिप्लिकेशन प्लस आणि मल्टिप्लाय यूज केला, इक्वल टू यूज केला, ते काय तुमचे ऑपरेटर्स. फाईन. आणि अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इन द एक्स. एक्स तुमचा रिझल्ट आहे, एक्सला तुम्ही काय म्हणू शकता व्हेरिएबल म्हणू शकता, काय प्रॉब्लेम नाही. बट एक्सप्रेशन तुम्ही मॅथ्स मध्ये शिकले असेल ना, एक्सप्रेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकले तुम्ही, एक्सप्रेशन पण मॅथ्स मध्ये तुम्ही शिकले असणार की एम एक्स प्लस सी वगैरे. सो एक्सप्रेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट, दोन्ही कन्सेप्टचं काय काय, ऑपरँड्स प्लस ऑपरेटर. ऑपरेटर. सो ए प्लस बी, करेक्ट. तुम्हाला काहीतरी रिझल्ट येत असेल, लेट से सी. तर तर हे पूर्ण याला काय म्हणू आपण एक्सप्रेशन. ओके, याला काय म्हणू आपण एक्सप्रेशन, ज्यामध्ये ए बी सी तुमचा व्हेरिएबल आहे, आणि प्लस इक्वल टू काय व्हेरिएबल म्हणा किंवा ए बी सी काय आहे ऑपरँड आहे, करेक्ट. ए बी आणि सी हे काय आहे ऑपरँड. ओके, आणि प्लस आणि हे जे इक्वल टू आहे हे काय आहे ऑपरेटर्स. बिकॉज हे ऑपरेट करत आहे ना तुमच्या याला, ऑपरेटर असतात ना नॉर्मल, तुम्ही ऑपरेटर म्हणतात. सो हे ऑपरेट करत आहे तुमच्या व्हेरिएबलला, की व्हेरिएबलला काय परफॉर्म करायचं आहे. सो असं लक्षात ठेवा की ऑपरेटर आहे आणि हे ऑपरेंड आहे, आणि कॉम्बिनेशन ऑफ बोथ ऑपरेंड्स प्लस ऑपरेटर, दोघांचे कॉम्बिनेशनला काय म्हणू आपण एक्सप्रेशन. फाईन. सो आय होप तुम्हाला समजलंय की ऑपरेंड काय आहे, ऑपरेटर काय आहे, एक्सप्रेशन काय आहे. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता इफ तुम्हाला नोट्ससाठी पाहिजे असेल तर, किंवा तुम्हाला भेटून जाईल गुगलवरती इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन बघा सगळीकडे अवेलेबल आहे, दॅट्स नॉट द पॉईंट, बट तुम्हाला समजलं पण पाहिजे. करेक्ट, आता सगळ्यांना समजलं असतं तर आतापर्यंत सगळेच डेव्हलपर एकदम हायफाय, सगळ्यांना सगळं माहिती असतं, क्लासेसची गरजच नसती पडली. बट असं होतं की कोणाला कळतं नाही कळत, म्हणून मी इझी वे मध्ये सांगायचा प्रयत्न करते, बिकॉज तुम्ही सगळे फ्रेशर्स न्यू टू प्रोग्रामिंग आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. करेक्ट. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डीप सगळं बघू कन्सेप्ट, की अरिथमॅटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, हे खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचे ऑपरेटर तुम्हाला बघायला दिसत असेल ऑपरेटर. करेक्ट. आणि ऑपरेटर काय आहे सिम्बॉल्स, सगळं तुम्हाला आतासाठी सगळे वाटत असेल की सिम्बॉल्स आहेत इन अ वे, बट ह्या सगळ्यांचं वेगळं वेगळं फंक्शन आहे, सगळे सगळे वेगळे काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतात. सो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला ह्या टर्मिनॉलॉजी सोबत फॅमिलियर करणार होते, आणि आय होप तुम्हाला समजलंय. ओके, चलो देन भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.